राधिका सुभेदार यांनी काय केलं आणि काय नाही हे एवढ्याशा पुराव्यानं सिद्धच होऊ शकत नाही। मिलॉर्ड, राधिका मसाले कंपनीचे कर्मचारी स्वतः सांगतायत की राधिकाची या पार्टीला परवानगी नव्हती, म्हणूनच ती पार्टी खराब व्हावी म्हणून त्यांनी मुद्दाम हे सगळं केलंय आणि सगळे पुरावे सुद्धा आपल्याला तसेच दिसतायत मिलॉर्ड। नाही, मला पराडकर साहेबांचं म्हणणं मान्यच आहे, पण कसं आहे ना पराडकर साहेब, ही पार्टी जर शनायानंच दिली होती तर या पार्टीतल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही शनायाचीच असणार आहे ना। आणि कसं आहे, चकाकतं ते सगळंच सोनं नसतं आणि दिसतो तोच पुरावा आहे असं असू शकत नाही। माझं म्हणणं सिद्ध करण्यासाठी मी मसाला कुटणाऱ्या एक बाई आहेत कमळाबाई, त्यांना कोर्टापुढे हजर राहण्याची आपल्या समोर परवानगी मागतोय। परवानगी आहे। थँक्यू। कमळा पगारे हाजीर व्हा। कमळाबाई, कमळाबाई पगार आहे बरोबर? हो। कमळाबाई, मला सांगा, तुम्ही राधिका मसाले या कंपनीमध्ये किती वर्ष झाली काम करताय? 2 वर्ष झाली साहेब। बर, 2 वर्ष झाली। मला सांगा, राधिका सुभेदार बरोबर? हो। बर, कशा आहेत त्या? बोला 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 बोला। चांगल्या आहेत त्या। तुम्हाला कंपनीनं बोनस दिला होता ना? हो। बर, तो कोणी दिला होता? राधिका ताईंनी दिला होता। कोणी? राधिका ताईंनी दिला होता। राधिका ताईंनी दिला होता ना बोनस। आणि आता ही जी सगळी पार्टी झाली त्या पार्टीची जबाबदारी कोणाची होती? शनाया मॅडमची। शनाया मॅडमची जबाबदारी होती जज साहेब, शनाया मॅडमची जबाबदारी होती। मग आता तुम्ही मला सांगा की हे जे सगळं घडलेलं आहे ते कोणामुळे घडलं असेल असं तुम्हाला वाटतंय? शनाया मॅडम ना? बोला बोला कमळाबाई, बिनधास्त बोला बोला। मला नाही माहित साहेब। माहित नाही? कमळाबाई, अहो असं काय करताय? तुमच्या लक्षात येते का तुम्ही काय करताय ते? कमळाबाई, राधिका सुभेदार यांनी तुम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे आणि हे बघा, तुमची साक्ष आज कोर्टामध्ये ग्राह्य धरली जाणार आहे। हे सगळं करण्यामागे शनायाचा हात होता असं तुम्हाला वाटत नाहीये का? ऑब्जेक्शन मिलॉर्ड, कमळाबाईंनी राधिका सुभेदारांविषयी बोलावं, त्यांच्या बाजूनी बोलावं म्हणून त्यांना बोलण्यासाठी गाईड करतायत माझे वकील मित्र। ऑब्जेक्शन सस्टेंड। ॲडव्होकेट सुंदरराव, त्यांनी त्यांचं उत्तर दिलेलं आहे, तुम्ही त्यांना फोर्स करू शकत नाही। सॉरी माय लॉर्ड। कमळाबाई, तुम्ही जाऊ शकता, परत गरज वाटली तर तुम्हाला बोलवण्यात येईल। थँक्यू मिलॉर्ड। आणि आता मी एका अशा व्यक्तीला इथे बोलवीन की ती इथे आल्यानंतर सगळ्यांना कळेल की या सगळ्यातलं मूळ प्रकरण नेमकं काय आहे, आणि त्या व्यक्तीचं नाव आहे शनाया सबनीस। सगळं काही आलबेल होऊ दे बा, माझी राधिका सही सलामत सुटू दे। बस देवा, मला या व्यतिरिक्त अजून काय नको। अरे आला आमचे पोच्च। सौमित्रचा फोन आला होता का? नाही ना हो। मला असं वाटतं तिथे जायला हवं होतं। तुम्ही एक काम करा बरं, फोन करून पाहता का जरा? काही उपयोग नाही, कोर्टात त्यांना फोन उचलता येणार नाही ना, गुन्हा आहे हा। मग का करावं बरं? वाट बघूया। आजी, आई कुठे आहे?
अरे आई कोर्टामध्ये गेली आहे ना, तिला यायला जरा उशीर होते पहा बरं आज. उशीर नाही 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 उशीर नाही होणार, लवकर येणार आहे. हा लवकर येणार आहे, मी चुकून लवकर येणार आहे. बरं ती बरं मला सांग, तुला का खायचंय? तुला भूक नाही लागली का करतोय टी सांग बरं. मला आईला फोन लावून दे. काय बोलायचं तुला आई बरोबर? हा बरं इथे पा आपली आई काम करते का नाही? हा मग तिचं जरुरीचं काम असतं का नाही? मग आपण तिला त्रास द्यायचा का फोन करून करून? तुला आम्ही शाळेमध्ये त्रास देते का? नाही ना. मग तू एक काम कर, तू आता आलास का नाही, पटापट तू हातपाय तोंड धू, कपडे चेंज कर, मग तू काहीतरी खा आम्ही केलेलं, कळलं? आणि मग तू खेळायला जा, खेळून आल्यानंतर अभ्यास कर, आणि मग सगळं आटपून ठेव. आणि एकदा आई आली की मग आपण तिघं मिळून मज्जा करूया आई सोबत, का? हो ना. मग पट 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 कपडे बदल, चल पटकन. शूज काढ रे. मिस शनाया, तुमचा राधिका मसालेशी संबंध काय? राधिका मसालेमध्ये मी राधिका सुभेदारची पार्टनर आहे. म्हणजे पार्टनरशिप आहे तुमची? हो. कशी काय म्हणजे? ऍक्च्युली काय झालं होतं, मध्ये काही काळासाठी राधिका मसाले थोडीशी क्रायसिस मध्ये होती फायनान्शियली. सो मी बट हे सगळं असलं तरी माझी तिथे कंपनीमध्ये हरॅसमेंट होत होती. हॅरॅसमेंट म्हणजे राधिका मसालेमध्ये राधिकाची मी पार्टनर असून सुद्धा तिने कधीच मला कोऑपरेट नाही केलं. कुठल्याच एम्प्लॉईने पण मला कोऑपरेट नाही केलं. इनफॅक्ट ही कंपनीची पार्टी असून सुद्धा मला स्वतःच्या खर्चाने पार्टी द्यावी लागली, कारण मी इनिशिएटिव्ह घेतलं होतं. म्हणून सर मला डाऊट आहे की हे सगळं राधिकानेच केलेलं असावं. आता ह्या बिचाऱ्या लोकांची काय फॉल्ट आहे सांगा ना. म्हणजे आमचे जे पुअर वर्कर्स आहेत, ह्या मसालेवाल्या बायका आहेत, त्यांची खरं तर काय चूक आहे? राधिकाने असं रिव्हेंज का घ्यावा, असं का करावं त्यांच्या बरोबर? बघ 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 कशी विष ओकतीये. गॉड, शी पलटली कशी काय अचानक ही? सरी खोटा बोलतीये. सर अत्यंत कृतज्ञ मुलगी आहे ही. कालपर्यंत राधिका वहिनीकडे येत होती की माझा जीव वाचवा, माझा जीव वाचवा. कायम वहिनीला राधिका मॅडमना त्रास दिलाय तिने. श्रेयस आनंद यार, नाही मी गप्प बसणार नाहीये. ऐका ना, शांत बसा. शनाया काय बोलतेस तू, काय करतेस? बापरे, मला तर काळजीच वाटते. हे बघ शनाया, तू फसणारच याच्यामध्ये. कशाला राधिकाच्या विरोधात काही बोलायला हवं होतं? आता काही गरज होती का? ऑर्डर ऑर्डर. कोर्टात गोंधळ नकोय. तुम्हाला प्रत्येकाला इथे येऊन बोलण्याची संधी दिली जाईल. सॉरी सर. पराडकर, यू मे प्रोसीड. थँक्यू युअर ऑनर. मिस शनाया, आपण थोड्या आधीच्या घटनेपासून बोलूया. म्हणजे तुम्ही इतकी मोठी, इतकी छान पार्टी अरेंज केली. तुम्ही राधिकाला बोलावलं होतं पार्टीला? हो सर. का? आय मीन त्यांचा तर विरोध होता ना, तरी सुद्धा तुम्ही आपणहून बोलावलं त्यांना पार्टीसाठी? ऑफकोर्स सर, त्या पार्टनर आहेत माझ्या, म्हणजे म्हणून मी त्यांना बोलवलं होतं. पण राधिका सुभेदारनी आधीच सांगितलं होतं की त्या पार्टीला येणार नाही. पण तरी पण त्या आल्या, आणि त्या आल्यानंतरच हे सगळं झालं सर. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. राधिका सुभेदार पार्टीत आल्या आणि मग हे सगळं झालंय. पराडकर साहेब, राधिका सुभेदार पार्टीत आल्या आणि असं झालं. असंच कसं? अहो, कुणाच्या येण्यानं असंच काही होऊ शकतं? अहो, कुणीतरी कुठेतरी येणं आणि त्याच्यामुळे काहीतरी घडणं, याला काय अर्थ आहे? या सगळ्याच्या मागे काहीतरी कारण हे असतंच ना. देअर यू आर मिस्टर झुंजारराव. कारण आहे, आणि कारण सुद्धा तितकंच व्हायलेट आहे मिलॉर्ड. हे तेच कारण आहे ज्यामुळे भल्या भल्यांमध्ये शत्रुत्व निर्माण होतं. मी शनाया आणि राधिका सुभेदार या दोघींचाही नवरा, या दोघींचाही नवरा एकच माणूस आहे मिलॉर्ड, मिस्टर गुरुनाथ सुभेदार.
हा बोल आई. अरे सौमित्र, काय चाललंय काय तिकडे? आई इथे सुनावणी सुरू आहे आणि बऱ्याच लोकांची साक्ष सुद्धा घेतली जाते. आत्ता शनायाची साक्ष सुरू आहे. अरे देवा, सगळं नीट पार पडू दे बाबा. सौमित्र, फार काळजी वाटते रे मला. आई तू नको काळजी करूस. हे बघ, राधाने काही केलेलं नाहीये, ती निर्दोष आहे, तिला काही शिक्षा वगैरे होणार नाही. हा अगदी तसंच होऊ दे बाबा, पण तू मात्र मला सतत फोन करत राहा. हा आई हे बघ, मला आता तुला असं सतत नाही फोन करता येणार, मी कोर्टमध्ये आहे. पण तू रेस्टलेस नको होऊस. तसं काही वाटलं तर मी करेन तुला फोन. ओके, शांत राहा तू. ठीक आहे. राधिकाला सांभाळ ना, ती फार टेन्शन मध्ये आहे. हो आई, मी आहे तिच्या बरोबर, तू नको काळजी करूस. हा ओके. मला एका अत्यंत सरळ आणि साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचा आणि राधिकाचा संबंध काय? आमचं लग्न झालं होतं, ती बायको होती माझी, पण मग आता डिवोर्स झालाय. अच्छा अच्छा, आय एम सो सॉरी. म्हणजे आता तुम्ही एकटे राहता? नाही नाही नाही, म्हणजे एकटा नाही राहत मी. मी आणि शनाया एकत्र राहतो आम्ही. तुम्ही आणि शनाया एकत्र राहता म्हणजे काय नातं आहे तुमचं? लग्न झाले, माझी बायको आहे ती. बघितलं मी, हेच सगळ्यात महत्वाचं कारण आहे. राधिकाच्या नवऱ्याने तिला सोडून शनायाशी लग्न केलं आणि हाच राग मनात ठेवून राधिकाने हे सगळं केलेलं आहे. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझ्या अशील राधिका सुभेदार यांच्यावर पर्सनल लेवलची टीका केली जाते, ज्याचा या केसशी काही एक संबंध नाहीये. संबंध नाही कसा? म्हणजे संबंध आहे. सांगा. अहो, हाच मत्सर आणि द्वेषच तर कारणीभूत आहे ना त्या दोघींना एकमेकांच्या विरोधामध्ये उभं करण्यासाठी. त्या दोघींमधल्या या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे मिलावट राधिका सुभेदार यांनी हे जाणून बुजून केलं असेल, सूडबुद्धीतनं केलं असेल की जेणेकरून शनायाची बदनामी व्हावी आणि तिला अटक व्हावी. हो पराडकर साहेब, पण राधिका सुभेदार आपल्याच कंपनीतल्या सर्वसामान्य माणसांचा जीव या सगळ्या गोष्टी करता का घेतील? हे बघा, तुम्ही मुद्दामून हा सगळा विषय वेगळ्याच वळणावरती घेऊन जाताय. मी अतिशय मुद्देसूद बोलतो. मुद्देसूद आहे अर्थात. कसं आहे ना, माणूस रागाच्या भरात गुन्हा करतो मिलावट, तेव्हा त्याच्या गावीही नसतं की आपण कुठला अक्षम्य गुन्हा केलाय. तेव्हा राधिका सुभेदार यांनी हे सूडबुद्धीने आणि जाणून बुजूनच केलंय असं माझं म्हणणं आहे. आणि त्यातनं त्यांना हे दाखवायचं आहे की त्या शनयापेक्षा वरचढ आहेत. पराडकर साहेब, राधिका सुभेदार यांची कोणाबरोबरही कॉम्पिटिशन नाहीये, मुळात ती कधी नव्हतीच. राधिका सुभेदार त्यांच्या जागी, शनाया त्यांच्या जागी. तुम्ही मुद्दामून विषय भरकटवताय. नाही नाही, विषयाचा धागा तोच आहे. हा तोच धागा नाहीये. तुम्ही वाटेल ते बेताल आरोप करताय. झुंजारराव, तुम्हाला आर्ग्युमेंट्स करता येत नसेल आर्ग्युमेंट करण्याचा किंवा न करण्याचा प्रश्नच येत माझ्या नाही. असल्याची मी सरकारी वकील. ऑर्डर ऑर्डर पण या गोष्टी ऑर्डर. शांत व्हा. सॉरी मिलावट. गुरुनाथ सुभेदार, आता तुम्हीच सांगा, हे जे काही झालंय हे कोणी केलं असेल असं वाटतंय तुम्हाला? हे सगळं शनायाने केलं की राधिकाने केलंय? बोला गुरुनाथ, बोला. बोला. नाही, शनायाने हे केलेलं नाही एवढं मला नक्की माहिती आहे. मग कोणी? राधिकाने? बोला गुरुनाथ, हे जर का शनायाने केलेलं नाहीये मग कोणी केलंय? राधिकाने? बोला. नाही, मला माहिती नाही सर. म्हणजे राधिका असं करू शकतात किंवा राधिका हे करू शकत नाही, यापैकी काहीही स्पष्टपणे तुम्ही सांगू शकत नाही. नाही. बघितलं मी, राधिका यांची आधीची बायको आहे, तरी सुद्धा ते ठामपणे सांगू शकत नाहीयेत की त्या निर्दोष आहेत.
मात्र शनायाच्या बाबतीत त्यांनी हे ठामपणे सांगितलं, यावरून हेच सिद्ध होतं की यांचा सुद्धा राधिकावर कधीच विश्वास नव्हता. मिलॉर्ड, मला गुरुनाथ सुभेदारांना काही प्रश्न विचारायचे. पराडकर साहेब, प्लीज. गुरुनाथ सुभेदार, तुमच्या खासगी आयुष्याबद्दल आपण नंतर बोलूया. आधी मला सांगा, ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला तुम्ही राधिका सुभेदार यांना त्या जेवणाच्या ठिकाणी जाताना पाहिलं होतं? नाही, म्हणजे असं तिथे जाताना नाही पाहिलं मी. बर, तुम्ही तसं काही बघितलं नाही. आता मला सांगा, शनाया मॅडमला तुम्ही तिथे जात असताना बघितले? हा, म्हणजे सगळं तिनेच अरेंज केलं होतं ना, तर पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. शनाया मॅडमनीच ही सगळी अरेंजमेंट केलेली होती. मग हे सगळं शनायानं केलेलं नाही असं तुम्ही ठामपणे कसं काय म्हणू शकता? अहो, कारण मी होतो ना तिच्याबरोबर पूर्ण वेळ. बर. खरं तर ती तुमची बायको आहे आणि राधिका सुभेदार ही तुमची एक्स वाईफ आहे म्हणून. मिलॉर्ड, हा माणूस स्वतः विवाहित असताना सुद्धा यानं दुसऱ्या बाईबरोबर लग्न केलं. पराडकर साहेब, आता आपण जरा पर्सनल मुद्द्यांकडे वळूया. हा, गुरुनाथ साहेब, मला सांगा, तुमचं आणि राधिका सुभेदार यांचं लग्न कधी झालं होतं? एक 12-13 वर्षांपूर्वी. 12-13 वर्षांपूर्वी. ते लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज होतं? लव्ह मॅरेज होता. लव्ह मॅरेज होतं. तरीही इथे मुंबईत आल्यानंतर तुम्ही दुसऱ्या मुलीबरोबर संबंध ठेवले. ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऑब्जेक्शन ओव्हर रोल. थँक्यू. पराडकर साहेब, हे फार महत्वाचं आहे. खरं तर हा मुद्दा तुम्हीच बाहेर काढलाय, त्यामुळे आता त्या मुद्द्यावरती बोलणं हे झालंच पाहिजे. गुरुनाथ साहेब, तुम्हाला जरा सुद्धा लाज वाटली नाही? तुम्ही तुमच्या लग्नाच्या बायकोला घराच्या बाहेर काढलं, तुम्ही दुसऱ्या बाईबरोबर लग्न केलं, हा? आणि आज तुम्ही तिचीच बाजू घेताय का? तर ती तुमची बायको आहे आणि राधिका सुभेदार ही तुमची बायको नाहीये म्हणून. हे बघा, त्या वेळेलाही तुम्ही खोटं वागलात आणि आजही तुम्ही खोटंच वागताय. आणि एवढंच नाही युअर ऑनर, या माणसानं राधिका मसाले बुडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि राधिका सुभेदार यांना या सगळ्या गोष्टी निस्तराव्या लागलेल्या आहेत. माय लॉर्ड, या माणसानं आयुष्यभर फक्त कारस्थानं केलेली आहेत. ऑब्जेक्शन. त्याचा या सगळ्याशी काही एक संबंध नाहीये. पराडकर साहेब, नाही कसा? अहो, खूप जवळचा संबंध आहे. कारण या अशा माणसाची साक्ष कितपत ग्राह्य धरली जाणार आहे, ज्यांनी आपल्या लग्नाच्या बायकोला सोडलेले ते देखील दुसऱ्या बाई करता, आपल्या आई बापाला फसवलेलं आहे ते देखील दुसऱ्या बाई करता. या अशा माणसाची साक्ष कितपत ग्राह्य धरली जाणार आहे मिलोट?